Hello students, in the next lecture of this logarithmic table, we continue for the power concept. कशावर आपण कंटिन्यू करणार आहे? पॉवरच्या कन्सेप्टवर. थर्ड पार्ट आहे आपला. ओके, देन हियर वी कंटिन्यू फॉर द पॉवर. पॉवरचा पार्ट आपण डिस्कस करणार आहे. जर एखादी व्हॅल्यू पॉवरच्या फॉर्ममध्ये असेल तर ती कशी कॅल्क्युलेट करायचं, तर त्यासाठी आपल्याला कंटिन्युएशन आहे. म्हणजे काय करायचं ते समजेल तुम्हाला. सपोज 2चा स्क्वेअर करायचा, सगळ्यांना माहिती आहे 2चा स्क्वेअर 4 आहे. सपोज जर हे कॅल्क्युलेशन्स करायचे, हे सोपे आहेत. मी तुम्हाला म्हटलं का ते कमीत कमी साधारणतः 25 पर्यंतचे स्क्वेअर तुम्हाला माहीत असावेत, म्हणजे कॅल्क्युलेशन सोपे होत आहेत तुमचे. ओके, 2चा स्क्वेअर केला तर 4 आहे. जर तुम्हाला असं म्हटलं असं, अरे 12चा स्क्वेअर काढा रे, 12चा स्क्वेअर, तर लगेच तुम्हाला 144 आहे. पण जर तुम्हाला अशी व्हॅल्यू विचारली 12.69 याचा स्क्वेअर काढा रे, तुम्हाला नाही, ती कॅल्क्युलेशन करावी लागते. यांचा क्यूब काढा रे, यांची 4 नंबरची पॉवर काढा रे, यांची 100 नंबरची पॉवर काढा रे, कितीही देऊ द्या तुमच्याकडे पॉवर. किंवा हेच नाही तर रेस टू 1/2 काढा, रेस टू 1/3, 1/2 रेस टू पॉवर म्हणजे स्क्वेअर रूट, रेस टू 1/3 पॉवर असते म्हणजे क्यूब रूट. लक्षात ठेवा, स्क्वेअर रूट जर घेतला एक्स व्हॅल्यूचा तर एक्स रेस टू 1/2 लिहिता येतात. जर तुम्हाला क्यूब रूट जर असेल, एक्स व्हॅल्यूचं क्यूब रूट जर असेल तर एक्स रेस टू 1/3 मेन्शन करता येतात. जर फोर्थ रूट असेल तर 1/4. असे तुमच्या n नंबरची कोणती व्हॅल्यू असू द्या, असे जर कॅल्क्युलेशन जर तुम्हाला दिले असतील तर तुम्हाला कॉम्प्लिकेशनमध्ये जर घेऊन गेले असतील तर सरळ जायचं लॉग टेबलकडे. लॉग टेबलने हे कॅल्क्युलेशन व्यवस्थित करता येतात. मग तुम्ही म्हणणार कसे, तर पहिला कन्सेप्ट सांगतो. हा पॉवरचा कन्सेप्ट आणि मल्टिप्लिकेशनचा कन्सेप्ट एकच आहे. कसा एक आहे, जसं तुम्हाला माहित आहे की 12चा स्क्वेअर घेतला, जर मला हे लॉगने काढायचं असतं तर मी असं म्हटलं असतं तर 12 × 12. आणि मल्टिप्लिकेशनच्या केसमध्ये काय करायचं असतं, 12चा लॉग घ्यायचा, ह्या 12चा लॉग घ्यायचा, दोघांच्या लॉगची ॲडिशन करायची, शेवटी अँटीलॉग घ्यायचा. माहिती आहे ना सगळ्यांना, सेम तेच रूल आहे इथे. तुम्ही काय म्हटलं असं, जर समजा यांचा स्क्वेअर घ्यायचा, समजा मी म्हटलं यांचा स्क्वेअर घ्यायचा आहे, स्क्वेअर घ्यायचा आहे म्हणजे 12 आणि 12 म्हणजे लॉग ऑफ 12 प्लस लॉग ऑफ 12, बरोबर आहे. स्क्वेअर असेल तर 2 वेळेस आहे. मग दोघांची काय केली असते, लॉगची ॲडिशन. मग दोन्ही व्हॅल्यू सारख्याच येतील ना. मग त्याच्या जागेवर मी असं जर म्हटलं असतं तर दोनदा ॲडिशन करण्यापेक्षा, दोन व्हॅल्यू सारख्याच आहेत त्यांची ॲडिशन करण्यापेक्षा, म्हणजे जसं 5 + 5 10 येतात, त्याच्यापेक्षा 5 दोनदा आहे ना, मग 5 × 2 10च येतात ना. जसं 6 + 6 12, सॉरी 5 + 5 10 येत आहे, तसं 6 + 6 जर केलं तर 12 येत आहे, पण 6 × 2 केलं तर सोपं जातं ना. तसं मी असं जर म्हटलं असतं तर डबल आहे, मग 2 टाइम्स ऑफ लॉग ऑफ 12 असं म्हटलं तर काय अडचण आहे. आणि शेवटी जर तुम्ही त्याचा अँटीलॉग, जी व्हॅल्यू आली आहे त्याचा काय घ्यायचं, अँटीलॉग घ्यायचं, दॅट्स ऑल. म्हणजे मी काय म्हणतो, असं डबल लिहायचं, नंतर हे असं लिहायचं, त्याच्यापेक्षा याला डायरेक्टली रूल कसा बनवलाय ते लक्षात येईल तुम्हाला. रूल असा आहे, कोणतीही व्हॅल्यू असू द्या, त्याची n पॉवर असेल, n असेल किंवा 1/n, 1/2, 1/3 काही असू द्या, त्याला नाव दिलं मी n. याला पण n म्हटलं, याला पण n म्हटलं, याला n म्हटलं, याला n म्हटलं, काही पॉवर असू द्या त्याला मी n म्हटलं. अशी जर n पॉवर असेल तर त्याचं कॅल्क्युलेशन्स करताना मी काय म्हटलं, जर 2 पॉवर होती म्हणून 2 पुढे आला, तसं n पॉवर असेल तर n पुढे आणि नंतर लॉग ऑफ x. म्हणजे तुम्ही काय केलं, त्या एक्सचा लॉग घेतला आणि त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं, त्याच्या पॉवरने मल्टिप्लाय. आधी लॉग घ्यायचा मग मल्टिप्लाय करायचं, लॉग घ्यायचा आणि मग मल्टिप्लाय करायचं. मग मल्टिप्लाय केल्यानंतर शेवटी काय घ्यायचं, जी तुमची व्हॅल्यू असणार आहे शेवटी अँटीलॉग घ्यायचा. मल्टिप्लाय केल्यानंतर आफ्टर द मल्टिप्लिकेशन टेक इट्स अँटीलॉग. ओके, म्हणजेच शेवटी तुम्हाला काय घ्यावं लागतं, अँटीलॉग घ्यावं लागतं. म्हणून मी इथे अँटीलॉग लिहिला. म्हणजेच या पद्धतीने आपल्याला प्रोसेस फॉलो करायची. एकदम सोपा रूल आहे. लक्षात येतं काय म्हणतोय. चलो मी काही एक्झाम्पल्स घेतो, एक्झाम्पल्सने अजून क्लॅरिटी मिळून जाईल. पण वेगवेगळ्या पद्धतीचे एक्झाम्पल्स तुमचे येऊ शकतात. जसं की सपोज तुम्हाला अजून एक टेबल पण आहे स्क्वेअर रूटला वगैरे, ते नंतर पाहू आपण. आधी लॉगने कसं करायचं ते समजून घ्या. सपोज माझ्याकडे व्हॅल्यू आहे, दिस इज 12.3 आणि याचा काय करायचं, स्क्वेअर करायचं आहे, याचा स्क्वेअर करायचा. मग आपला रूल काय सांगतो, हा जो n आहे पुढे जाऊन मल्टिप्लाय होतो आणि एक्सचा काय घ्यायचा, लॉग. म्हणजेच या 12.3चा
लॉग घेणार, 12.3चा लॉग घ्यायचा आणि हे 2 पुढे जाऊन काय होतं त्याला मल्टिप्लाय करायचं, घेऊन टाकायचा लॉग. रूल काय सांगतो कळला का सगळ्यांना? रूल काय सांगतो, हा जो तुमचा n आहे तो पुढे जाऊन मल्टिप्लाय होतो आणि या एक्सचा काय घ्यायचं लॉगला मल्टिप्लाय होतो. तसं ह्या 12.3चा लॉग घ्या आणि त्याला कितीने मल्टिप्लाय करा, 2ने. 2 आहे म्हणून 2ने करा. 3 असतं 3ने केलं असतं, 100 असतं तर 100ने केलं असतं. जसं की इथे n आहे तर n ने मल्टिप्लाय केलंय, लाईक दॅट वन्स. ओके, मग आता इथे लॉग घेऊन टाकायचा. देन व्हॉट इज द लॉग ऑफ दिस टर्म्स? 12चा इथे 12 आहे, हे 2 तसेच. याचा कॅरेक्टरिस्टिक 2 डिजिट आहे म्हणजे 1 कॅरेक्टरिस्टिक, 2 आहेत ना, 1 मायनस केला 1 राहिली कॅरेक्टरिस्टिक. पॉईंट 12चा 3 मध्ये पाहायचं, 12चा 3 लॉग 089. हे 0 सोडायचे नाही, नाही तर काही म्हणतील की 899 डायरेक्ट लिहू का? नाही, आन्सर चुकेल. 0 असेल तर 0 लिहायचं. हे कुठे काळजी घ्यावी लागते सुरुवातीचे, फक्त 10, 11, 12ला 0 येत असतात ते तसेच घ्यायचे. ओके, आणि हा लॉग घेऊन झाला. आता काय घ्यायचं, 2ने मल्टिप्लाय करा. मग 2ने मल्टिप्लाय किती येईल सांगा? 2 × 9 18. क्लिअर आहे? सिम्पल, 2ने मल्टिप्लाय केलं, काही नाही केलं. आणि शेवटी काय घ्यायचं बाळांनो, त्याचा अँटीलॉग घ्यायचा. लॉग घेतल्यानंतर अँटीलॉग घ्यावाच लागतो ना, शेवटी घ्यायचं पण. ओके, नाहीतर इथंच घेतलं तर लॉग घेतला तर अँटीलॉग येईल, परत तेच येईल आन्सर. ओके, चलो अँटीलॉग घ्या. 17चा 9 मध्ये अँटीलॉग 0.17चा 9 मध्ये. आता तुम्हाला डायरेक्ट जमायला लागलं असेल अशी अपेक्षा करतो. 0.17चा सगळे मागचे लेक्चर्स पहा सुरुवातीपासून. हे 4 नंबरचे लेक्चर्स आहे, सिक्वेन्समध्ये पहा. ओके, सुरुवातीला बेस सांगितला होता, नंतर सेकंड लेक्चरमध्ये मल्टिप्लिकेशन, थर्ड लेक्चरमध्ये डिव्हिजन आणि 4th लेक्चर हे पॉवरचा कन्सेप्ट आहे. ओके, ते लक्षात घ्या. 0.17चा 9 मध्ये 0.17चा 9 मध्ये 1510 आणि इकडे 3, 1510 आणि 3 म्हणजे ॲडिशन केली तर 1513 येईल. 1513. आता पॉईंट कुठे द्यायचा प्रश्न तयार झाला. ओके, 2 आहे, मग आपल्याला एक वाढवायचा 3, 3 नंतर द्यायचं 1 2 3 इथे द्यायचं, पुढून मोजायचं. हे तुमचा आन्सर आला आन्सर. आणि एक लमसम तुम्ही कॅल्क्युलेट करू शकताय. 12चा स्क्वेअर 144 आहे, पण आता 12.3चं 144चं थोडं पुढं आलं असेल, आलं ना 151.3, म्हणजे बरोबर असू शकता. क्लिअर आहे नक्की? अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन्स करायचे आहे. किती पॉवर देऊ द्या, काही फरक पडत नाही. ओके, जर आता थोडंसं अजून वेगळ्या पद्धतीने करून पाहू आपण. क्लिअर आहे? चलो मी पुसतो. जर माझ्याकडे व्हॅल्यू जर असेल 259.6 आणि याचा घ्यायचा क्यूब रूट रेस्ट 1/3 पॉवर. क्यूब रूट घ्यायचं, काही असू द्या, मी तुम्हाला म्हटलं नाही पॉवर कोणती असेल, 1/2 असू द्या, 1/3 असू द्या, 1/4 असू द्या, 2 असू, 3 असू, 4 असू, लाईक दॅट. पण आपल्याला 1 2 3 2 3 किंवा 1/2 1/3 एवढंच असतं, एवढं अवघड पण नसतं. पण असू द्या काही पण, काय फरक नाही पडत आपल्याला. 100 असू नाही तर लॅक असू. ओके, एकदा रूल समजला, प्रश्न संपला. इथे जर कॅल्क्युलेशन्स करायचं म्हटलं तर हे 1/3 पुढे येतील, बरोबर आहे, n पुढे येतात मल्टिप्लिकेशनला. आणि लॉग ऑफ 259.6 येऊन टाकायचं. याचा लॉग घ्यायचा. डेसिमलच्या अगोदर किती डिजिट्स आहेत? 1 2 3, एक मायनस करा 2, हे 1/3 तसेच. 2 पॉईंट कॅरेक्टरिस्टिक किती आली त्याची? 2.25चा 96 मध्ये लॉग चेक करा. 25चा 96 मध्ये 25चा 9 आणि 6 मध्ये 10 आहे. 4133 प्लस 10 4143 4143. आणि याला काय करायचं? 1/3 ने मल्टिप्लाय करायचं. 1/3 ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे 3 ने डिवाइड करणार आहे. समजा 1/3 ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे 3 ने काय करायचं? डिवाइड करायचं. 3 ने डिवाइड केलं तर किती येणार सांगा? 0 पॉईंट. मग 2 ला डिवाइड होत नाही, 0 पॉईंट दिला, 24 झाले, 24. ओके, 24. आणि मग नंतर पुढे आणखीन 1 ला डिवाइड होत नाही, 14 झाले, 0 केला, 12, 2 राहिले, 21, 2 राहत आहेत, 20 झाले, 3 × 18. राऊंड अप करून घ्या याला. 0.8048 याचा काय घ्यायचा आहे? अँटीलॉग घ्यायचा आहे. समजतंय? अँटीलॉग पहा बरं काय येईल. मग
अँटीलॉग पहा काय येईल 0.80चं 4/8मध्ये 0.80चं 4 आणि इकडे 8 12 6 8 70 80 6370 80 6380 एक हे एकानंतर पॉईंट द्यायचा, हे तुमचं आन्सर असणार. दॅट्स ऑल. समजतंय का? ओके. अशा पद्धतीने तुमचं 6.380 हे त्याचं क्यूब रूट असणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन्स कोणतेही देऊ द्या, काही अडचण नाही आहे, हे तुम्हाला कॅल्क्युलेट करता येतच. मग 1/3 असू द्या 1/2 असू द्या काही फरक पडत नाही आहे. स्क्वेअर रूटच्या केसेस असू द्या, तुम्हाला हे सॉल्व करताच येतच. स्क्वेअर रूट इथे याने करण्यापेक्षा एक स्क्वेअर रूटचा सेपरेट टेबल आहे, त्याने सोपं जातं, म्हणून मी स्क्वेअर रूटची व्हॅल्यू न घेता डायरेक्ट क्यूब रूटची घेतली आहे, त्याने कॅल्क्युलेशन्स केले. ते समजतं आहे. जर आता इथे पण एक रूल आहे, मी तुम्हाला म्हटलं ना, इथे पॉईंट आहेत, कॅरेक्टरिस्टिकला निगेटिव्ह साईन वगैरे आलं तर प्रॉब्लेम तयार होतो. ते पण सांगतो तुम्हाला एक एक्झाम्पल घेऊन. ओके. जर समजा इथे तुमच्याकडे व्हॅल्यू आली असती 2.596 आणि त्याचं क्यूब रूट घ्यायचं, इथे कॅरेक्टरिस्टिक किती आली असती बाळांनो मला सांगा बरं? 2 आहे, म्हणजे इथे आली असती 0 पॉईंट. ओके. मग अशा वेळेस आता काय करावं लागलं असतं सांगा ना मला? मग इथे तुमच्याकडे आन्सरमध्ये फरक पडला असता. मग आता हे कॅल्क्युलेशन्स कसे करायचे? आता हे पण सोपं आहे. उलट 2 आहे ना 1 आहे. जर समजा मी अजून एक सांगतो, जर समजा 0 पॉईंटची केस असती तर इथे आलं असतं तुमचं 0.2ची केस असती तर इथे कॅरेक्टरिस्टिक आली असती 0.10 आहे ना बार 1 पॉईंट. आता ह्या दोघांचं मिक्सिंग नाही ना करता यायचं. जसं मी तुम्हाला म्हटलं मग अशी इथे 2 होते, मग 0 पॉईंट केलं, इथे 2 आणि 4 दोघांचं मिक्सिंग, मग 8ने डिवाइड झालं, 3 8 24. इथे नाही ना मिक्स करता यायचं. हा 1 आणि 4 एकत्र नाही करता यायचं, कारण हा 1 हे निगेटिव्ह साईन 1ला आहे, 4ला आहे का? नाही आहे. 4ला आहे का? नाही आहे. मग 14 नाही म्हणता येणार इथे. जसं की तुम्हाला इथे 1ला डिवाइड होत नाही ना, तुमच्याकडून 1ला डिवाइड होत नाही ना, मग तुम्ही काय करता? 0 पॉईंट द्यायचा आणि हे 14 समजायचं. मग 14 समजलं तर 3 चौक 12, 12 इथे ते 4 येतील इथे. हे कधी जमलं असतं? जर हे पॉझिटिव्ह असतं तर. हे पॉझिटिव्ह, हे तर पॉझिटिव्हच असतं मॅन्टिसा कायम, हा पॉझिटिव्ह असतं, जमलं असतं. पण प्रॉब्लेम काय झाला इथे? हा आलाय बारमध्ये. मग अशा वेळेस थोडंसं मॉडिफिकेशन आधीच करून घ्यायचं. आधी कसं करायचं ते सांगतो. जर अशा व्हॅल्यू जर तुम्हाला दिसल्या, हे कॉम्प्लिकेटेडमधली कॉम्प्लिकेटेड केस, सगळ्या वेळेस प्रॉब्लेम येत नाही आहे, 99% केसेसमध्ये एकदम सॉल्व होत असतं. पण जर अशा व्हॅल्यू जर असतील तर तिथे एक प्रॉब्लेम येऊ शकतो. मग अशा वेळेस आधीच प्रिकॉशन घ्यायची. आपण 3ने डिवाइड करायचं आहे ना, तर आपल्याला 3ने डिवाइड करायला ही कॅल्क्युलेशन्स हे 0 पॉईंट आहेत. मग कॅल्क्युलेशन्समध्ये ऑलरेडी एकतर कॅरेक्टरिस्टिक तुमची पॉझिटिव्ह आधीच करून घ्यायची. कॅरेक्टरिस्टिक काय करायची? पॉझिटिव्ह करून घ्यायची. कारण प्रॉब्लेम कधी येतो? निगेटिव्ह ही आणि ही पॉझिटिव्ह यांना एकत्र करायला प्रॉब्लेम येतो डिवाइड करताना. मग आपण काय करायचं? आधीच कॅरेक्टरिस्टिक पॉझिटिव्ह करून घ्यायची. कशी पॉझिटिव्ह करणार? तर यांच्यामध्ये मॉडिफिकेशन. कसं मॉडिफिकेशन? हा डेसिमल पॉईंटच शिफ्ट करायचा, मग कॅरेक्टरिस्टिक पॉझिटिव्ह होईल. समजतं आहे? कॅरेक्टरिस्टिक काय होईल? पॉझिटिव्ह होईल. अशा वेळेस आधीच जागृत व्हायचं, आपण आधीच अलर्ट व्हायचं आहे. आणि आधीच अलर्ट होऊन काय करायचं? ह्या डेसिमल पॉईंटला शिफ्ट करून घ्यायचं. आता तुम्हाला कसं शिफ्ट करणार? तर मी काय म्हणतो, याला असं शिफ्ट करा. तुम्ही म्हणणार की 1ने करा, 2.596 इंटू 10⁻⁻1 बरोबर आहे, आणि रेस्ट 1/3. आता कॅरेक्टरिस्टिक काय येईल? 0 येईल. म्हणजे पॉझिटिव्हच्या केसमध्ये आली, 0 आली म्हणजे ते निगेटिव्हमध्ये नाही येणार. आता म्हणजे अडचण येणार नाही. पण एक दुसरी अडचण तयार झाली. तुम्ही याचा क्यूब रूट काढू शकताय, पण याचा क्यूब रूट कसा काढणार तुम्ही? कारण हा क्यूब रूट हा सगळ्या व्हॅल्यूचा आहे, सगळ्या व्हॅल्यूचा आहे. याचा पण क्यूब रूट आहे आणि 10⁻⁻1चा पण क्यूब रूट आहे, कारण ती 10⁻⁻1 व्हॅल्यू या ब्रॅकेटचीच आहे ना, दोघांचा क्यूब रूट आहे. मग ह्या 10⁻⁻1 हे काही लॉगने करत नाही कॅल्क्युलेशन आपण असे. मग 10⁻⁻1चा क्यूब रूट घेता येणार नाही. तुम्ही इथे व्हॅल्यू काय येणार आहे मग सांगा बरं? इथे 10 किती येईल? ही -1 पॉवरची पॉवर असेल तर मल्टिप्लिकेशन होतं ना, मग 10⁻⁻1/3 येईल. आणि हे 10⁻⁻1/3 कॉम्प्लिकेटेडमध्ये जाईल. मग याला सिम्पल करायचं. काय करायचं?
इथे 10ची पॉवर अशी ॲडजस्ट करायची की त्याला 3ने डिवाइड होईल, कारण ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन होतं ना, मग 3ने डिवाइड झालं पाहिजे. मग जवळची व्हॅल्यू मी काय करणार, 3 करणार. मग शिफ्ट करायचंच आहे ना डेसिमल पॉईंट. 1ने 2ने नका करू, 1ला 2ला 3ने डिवाइडच होत नाही. मग 3ने करा, नाही तर 6ने करा, कारण 3ला पण डिवाइड होईल 3ने आणि 6ला पण डिवाइड होईल, 9ला पण डिवाइड होईल. मग आपल्या सगळ्यात जवळ कोण आहे, 6 9 एवढ्याने डेसिमल पॉईंट थोडी शिफ्ट करणार आहे आपण, तर 3ने शिफ्ट करा. म्हणजे हा 3ने जर शिफ्ट केला डेसिमल पॉईंट तर 259 होईल आणि 10⁻³ होतील. आता मला सांगा, याचा तुम्हाला क्यूब रूट घेता येईल का नाही, आधी घेतला होता सेम तोच. आणि 10⁻³ त्याचा ⁻⁴, 3 3 कॅन्सल, म्हणजे काय येईल व्हॅल्यू 10⁻⁻1. मग हे 10⁻⁻1 शेवटपर्यंत आन्सरमध्ये राहतील का नाही, समस्या आहे. म्हणजेच त्याचा क्यूब रूट तुम्हाला व्यवस्थित घेता येईल. म्हणून ज्यावेळेस असे प्रॉब्लेम्स येतात, ज्यावेळेस अजून काही न्यूमेरिकल सॉल्व करू त्यावेळेस अडचण आली तर त्यावेळेस पण सांगेल तुम्हाला मी परत एकदा आठवण करून. पण आत्ता लगेच सांगतो, ज्यावेळेस असे अवघड जर काही कन्सेप्ट आले की तिथे कॅरेक्टरिस्टिक्स निगेटिव्ह आली आणि त्याला डिवाइड करायचा प्रॉब्लेम आला, मग अशी कसं आलं होतं डिव्हिजनमध्ये मी सांगितलं रूल तुम्हाला याच्या अगोदरच्या लेक्चरला, सेम तसाच पार्ट सांगतोय. हे निगेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक जर आली तर हे पॉझिटिव्ह मॅन्टिसा निगेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक एकत्र करता येत नाही. अशा वेळेस आधीच अलर्ट व्हायचं. जर 0.2596 व्हॅल्यू दिली असेल तर त्याला 10च्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं. कसं कन्वर्ट करायचं की ⁻⁴ जर असेल तर 10ची पॉवर सुद्धा 3च्या पटीत असली पाहिजे, 3च्या मल्टिपल असली पाहिजे. मग 3 असेल 6 असेल तर डिवाइड करायला सोपं जातं. समजतं. हे कॅल्क्युलेशनची मेथड वापरायची. 1ने 2ने नका करू शिफ्ट, परत प्रॉब्लेम तयार होता इथे. लक्षात आलं सगळ्यांना. हे कधी डिवाइडला तुम्ही म्हणले की क्यूब असेल तर काय करायचं, क्यूबला प्रॉब्लेम येत नाही. क्यूबला प्रॉब्लेम कारण मल्टिप्लिकेशन हे मागून करतो आपण, हातचे पुढे वाढवत जातो. शेवटी याच्यात ॲडिशन करू आपण हातचा वाढून. डिव्हिजनला काय होतं, पुढून सुरुवात करतो डिवाइड करताना. मग हे अगोदरच निगेटिव्ह परत हे पॉझिटिव्ह, यांचं कॉम्बिनेशन कसं करायचं, प्रॉब्लेम तयार होतो. म्हणून तिथे प्रॉब्लेम डिव्हिजनला प्रॉब्लेम असतोय. मल्टिप्लिकेशनला काही प्रॉब्लेम नाही, कुठेही असू दे, 0 पॉईंट असू नाही ते काही असू दे, बारमध्ये येऊ दे कॅरेक्टरिस्टिक, काही अडचण येत नाही. जर समजा हे 3 असते तर ह्या 3ला डायरेक्टली मल्टिप्लाय केलं असतं ना रे. हे 3 मल्टिप्लाय हे किती आलं असतं, इकडनं मल्टिप्लाय करणार ना तुम्ही मागून. मग हे 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 1 3 आणि 1 4, 3 चौक 12, हातचा आला 1 3 आणि हे -1 -3 आणि हातचा 1. अरे कळतंय का, 3 चौक 12 हातचा 1 आला आहे आपला, 3 × -1 -3 आणि हातचा 1 आलेला तो प्लस, -3 + 1 -2 म्हणजे 12. समजतंय का, काय घाई होते. जर घाई होत असेल तर व्हिडिओ परत पहा. एवढं सिस्टीमचा फायदा आहे आपल्याला. ओके, देन दिस वन. आणि याचा शेवटी काय घ्यायचा, अँटीलॉग घ्या. आणि अँटीलॉग घ्यायचा 0.24चं 29 मध्ये आन्सर आलं. पण हे कधी क्यूब वगैरे असेल तर काही अडचण येत नाही. फक्त पॉवर जर डिवाइडच्या केसमध्ये आली, म्हणजे 1/3 1/2च्या केसमध्ये आली तर तिथे फक्त काळजी घ्यावी लागते. बारमध्ये जर कॅरेक्टरिस्टिक येत असेल आणि डिवाइडचा प्रॉब्लेम होत असेल तर आधीच अलर्ट व्हायचं आपण कॅल्क्युलेशन करण्याच्या अगोदरच आणि 10च्या पॉवरमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. बारमध्ये येत असेल तर, जर ऑलरेडी अशी व्हॅल्यू असेल तुमची बारमध्ये येतच नाही तर कन्वर्ट करायची गरजच नाही आहे. बारमध्ये कॅरेक्टर कधी येते, 0 पॉईंट असेल, 0.0 असेल व्हॅल्यू, तर त्यावेळेस ही एखादी केस असते हजारात. ओके, त्यावेळेस आपल्याला तो प्रॉब्लेम येतो. ज्यावेळेस आपल्या असे कॅल्क्युलेशन्स येतील आणि तरी तुम्हाला त्याच्यात अडचण जर आली तर नक्की तुम्हाला सांगेल त्यावेळेस. तर इथपर्यंत आपला हा पॉवरचा कन्सेप्ट घेतला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण काही टेबल आणखीन डिस्कस करणार आहोत, पण याची प्रॅक्टिस चांगली करा. आणि हे सगळे व्हिडिओ पाहताना सुरुवातीपासून पहा. आणि हे व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित पाहिले तर तुम्हाला त्याच्या सगळ्या आयडिया क्लिअर होतील. काही बाकीच्यांची सुद्धा गरज लागणार नाही, एवढ्या क्लिअर होऊ शकतात. ते एवढे सिम्पल कन्सेप्ट आहेत आपले. ओके, आज आपण इथे थांबूया. नेक्स्ट लेक्चरला बाकीचे टेबल्स जे आहेत तुमचे स्क्वेअर रूटचे, ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आपलं एक घ्यायचं आहे, त्याच्यावर आपण डिस्कशन करणार आहे. ओके, तर तोपर्यंत प्रॅक्टिस करा. जेवढे जास्तीत जास्त प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल तेवढे प्रॅक्टिस जास्त करायचे. ओके.